सांगा कुठं दिसलेलं पहिला तुम्हाला? मी बाथरूमला जातो. बाथरूमला गेलेला काय? नाही बाथरूमला थांबलेलो दरवाजा. अचानक तुम्हाला दिसलं नाही? छाना काढलेलं दिसलं म्हणजे नाग आहे. म्हणजे वेरुळा सापाला सुद्धा नाग म्हणतात. गडबड का करायची, कारण व्हिडिओत कमीत कमी तुम्हाला जास्त माहिती सांगायची असते. आणि त्यांनी आत गेले होते आणि बाहेर राहील याची पण शंका होती त्यांना. आणि मला पटकन फक्त आवाज आला. तुम्हाला पण आला नाही? तुम्हाला पण आवाज आला. आणि बघू शकता तुम्ही हा टॉयलेटमध्ये होता लक्षात येणे. पटकन आम्ही याचेवरून दरवाजा खोलून आत गेलो आणि फक्त कपड्याचा आवाज आला किंवा माझ्या पायाखाली आता मेला पण असं कदाचित. पण कशा प्रकारे आवाज फक्त केल्यामुळे मला कळलं लक्षात या. आणि त्यांना पण म्हणजे ह्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत. आणि टॉयलेटमध्ये कालपासून हा तिसरा साप, 2 सापडले. हा मात्र बाहेर येऊन इथं थांबला होता दरवाजा लावल्यानंतर. साप किती सजगतेने आपण बघावं लागतंय. त्यांनी टॉयलेटले जात असताना हा साप दिसला लक्षात घ्या. किती धोकादायक असू शकतंय. आतमध्ये पण साप जाऊ शकतात. आणि हा मात्र इथं बाहेर थांबला होता. कदाचित दरवाजाला गॅप असल्यामुळे, खरं तर कपडा पण त्यांनी लावण्याचा प्रयत्न केला होता, तरी पण एवढा लहान असल्यामुळे तो आरामात सापडला लक्षात घ्या. बाहेर आला. आणि अशा प्रकारे आपल्या आजूबाजूला साप असतात आणि कुठेही साप येऊ शकतात. भांदूर गल्ली अनगोळमध्ये मी आहे आणि कसा कव्हर करतोय बघा, मला करण्याचा प्रयत्न करतोय बघा. आणि कशा प्रकारे आपल्या आजूबाजूला साप असू शकतात. आता मी त्याला याच कपड्याचा उपयोग करून पकडण्याचा प्रयत्न करेन, कारण तो मला अटॅक करण्याचा प्रयत्न करतोय. हे बघा मी कशा प्रकारे त्याला पकडण्याचा प्रयत्न करतोय. हे बघा मी असा हातानाचा ह्याला पकड. आता ह्याच्या खाली जायला आहे. पुन्हा मी अशा प्रकारे म्हणजे कपड्याचा उपयोग करून त्याचं तोंड लपवून मी अटॅक करत असल्यामुळे त्याला हळूवार पकडला. पण टॉयलेटमध्ये आला होता. अतिशय सुंदर दिसणारा हा साप धोकादायकपणे लक्षात घ्या. आणि आपल्यापासून लांब जाण्याचा प्रयत्न करतात, ही आपल्याला घाबरतात. पण टॉयलेटमध्ये अशा क्लीन ठिकाणी सुद्धा कुठून तरी येऊ शकतात. विचार करा, हा साल लहान एखादा आकाशातनं पडत नाही. 25पर्यंत साप अंडी घालतोय नाग. त्यामुळे अशा क्लीन ठिकाणी सुद्धा साप येऊ शकतात. आपण काळजी घ्यायला पाहिजे. आपल्या आजूबाजूला त्यांचे आई वडील काका मामा सगळं असतं, याचा अर्थ होतो त्याचा. आणि भर गल्लीतनं सुद्धा असे साप निघतात लक्षात या. छोटा साप आहे म्हणजे याचे भाऊ म्हणजे सगळे साप असणार. ह्याचं हे आम्ही गृहीत धरून काळजी घेणं गरजेचं आहे. धन्यवाद.